नागपुर के रामेश्वरी परिसर की रहने वाली दुनिया की पहली दृष्टिहीन महिला तैराकी बनकर ईश्वरी पांडे ने इतिहास रच दिया। ईश्वरी की भव्य विजय के बाद आज 9 अप्रैल को ईश्वरी नागपुर पहुंची। नागपुर पहुंचते ईश्वरी का भव्य स्वागत किया गया। मेडिकल चौक से ईश्वर देशमुख महाविद्यालय तक ईश्वरी की घोड़े पर भव्य शोभा यात्रा निकाली गई, जहां छात्रों ने गुलाल की पंखुड़ियां और गुलाल बरसाकर ईश्वरी का सम्मान किया। पूरी तरह दृष्टिहीन होने के बावजूद ईश्वरी पांडे ने श्रीलंका के तलाई मन्नार से भारत के धनुष्यकोडी के बीच पाल जलडमरू मध्य को 11 घंटे 15 मिनट में पार कर इतिहास रचा है। इस कठिन यात्रा में ईश्वरी पांडे ने ऊंची लहरों, जेलीफिश और समुद्र की चुनौतीपूर्ण परिस्थितियों का सामना करते हुए अपनी दृढ़ इच्छा शक्ति से सफलता हासिल की और ये साबित कर दिखाया कि मेहनत और आत्मविश्वास से असंभव लगने वाले सपनों को भी साकार किया जा सकता है। ईश्वरी पांडे की विजय की शहर में हर ओर सराहना की जा रही है। मला खूप छान वाटत आहे आणि आनंद पण खूप होत आहे। हा इव्हेंट मी केला, खूप कठीण होता। मला लाटांचा पण सामना करावा लागला। मला लाटा खूप मागे खेचत होत्या, तरी पण मी या मात करून समोर गेली। पुढील ध्येय मला इंटरनॅशनलच्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे। देशाचं नाव रोशन करायचं आहे। कामगार कल्याण जेव्हापासून बंद झालं तेव्हा आम्ही कोरोनामध्ये अंबाझरीवर प्रॅक्टिस केली 2 वर्ष, मग NIT टँकवर आणि आता मग खिंडसीच्या तलावावर प्रॅक्टिस केली। अजून उमरेड रोडचा तो मांगली तलाव आहे तिथे पण 5 ते 6 तास प्रॅक्टिस केली। नेत्रहीन जलतरणपटूंना शिकवणे फार मोठं काम आहे आणि हे धनुष्यबाण उचलणे फार मोठं कार्य होतं। याच्यामध्ये मी अनेक दिव्यांगांना शिकवलं होतं, परंतु ईश्वरीसारख्या नेत्रहीन मुलींना कधी शिकवलं नव्हतं। तर माझ्याकरता हा चॅलेंजिंग विषय होता की हिला स्ट्रोक कसे शिकवायचे, कारण की ज्यांना दृष्टी आहे त्यांना आपण अँगल कसं घ्यायचं काय सगळं आपण शिकू शकतो, परंतु दिव्यांगांना मात्र नेत्रहीनला नाही शिकवू शकत। तर महाराष्ट्र कामगार कल्याण या ठिकाणी या ज्यावेळी इथं आली तर हिला शिकवायला कोणी तयार नव्हतं, परंतु मी अशा प्रकारे हिच्याविषयी रिस्क घेतली आणि हिला तयार केलं। तर अनेक वेळा ते ज्यावेळी अशी पोहायची त्यावेळी ती त्या स्विमिंग पूलच्या आजूबाजूला टक्कर लागून अनेक वेळा डोकं फुटलं तिचं, कधी हात कापले, अनेक हातापायला झाले। नंतर आम्ही मग दोरं लावून तिची प्रॅक्टिस चालू केली। नंतर कोरोना काळाला त्याच्यामध्ये आम्ही एकही दिवस सुट्टी दिली नाही हिला, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी लोक पोहण्यासाठी घाबरत होते कारण सगळ्यात पहिले स्विमिंग बंद झालं, त्या काळामध्ये सुद्धा हिला सुट्टी दिली नाही मी, कारण की आमचं टार्गेट वेगळं होतं। त्याच्यामुळे अंबाझरी जलतरण तलाव या ठिकाणी इथं सराव चालू केला आणि हिने 17 किलोमीटर एलिफंटा टू गेट ऑफ इंडिया हे 17 किलोमीटरचं जे अंतर आहे याने 4 तास 4 मिनटामध्ये तिने पूर्ण केलं आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हिची नोंद झाली। नंतरचा प्रवास आहे अनेक तिने आत्तापर्यंत 5 राष्ट्रीय स्पर्धा खेळलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेलं आहे। आजचा जो इव्हेंट आज आपण बघतो आहे की तिने भारत ते श्रीलंका तलाई मन्नार टू धनुष्यकोडी हे 29 किलोमीटरचे अंतर आहे, हे 11 तास 15 मिनटामध्ये त्यांनी पार केले। आम्ही 14 तासाचं टार्गेट पकडलेलं होतं, परंतु ज्यावेळी आम्ही स्विमिंग चालू 1 वाजता आमचं स्विमिंग चालू होणार होतं, परंतु आम्ही श्रीलंका या ठिकाणी गेल्यानंतर श्रीलंका गव्हर्नमेंटनी नेव्हीनी आम्हाला प्रामुख्याने आमच्या जी अभियान आहे त्याला थांबा म्हटलं थोडं, कारण की प्रचंड वारे वाहत होते। त्याच्यामुळे मग 1 वाजताची जी वेळ दिली ती टळली, मग त्यांनी सांगितलं 3 वाजता, पण 3 वाजतासुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती, अत्यंत होडी हेलकावत होत्या, प्रचंड वारा वाहत होता आणि याच्यामध्ये ही सामना कशी करेल। मला असं वाटत होतं की आजचा इव्हेंट हा पूर्णतः आपली एवढी काही मेहनत घेतली ते पूर्ण जाणार आहे, परंतु त्यांचा 3:30 वाजता फोन आला की आता वादळ शांत झालेलं आहे, आता हिला उतरायला तुम्ही तयारी करा। तर अशा प्रकारे 4 वाजता हिने सागरामध्ये झेप घेतली, परंतु सागरामध्ये झेप गेल्यानंतर सुद्धा कमीत कमी 10 किलोमीटरचा प्रवास होता, हा प्रवाहाच्या विरुद्ध होता। त्याच्यामध्ये डॉल्फिनची सुद्धा साथ मिळाली। असं म्हणतात की समुद्रामध्ये डॉल्फिन दिसले, मोठमोठे डॉल्फिन, आणि सोबत पोहणे ईश्वरीसोबत ते कार्य झालं। काही डॉल्फिन्स ईश्वरीसोबत पोहोच द्या आणि हा एक शुभ संकेत आम्हाला मिळाला। आणि नंतर 10 किलोमीटरनंतर प्रवाह
हा प्रामुख्याने भारताकडे वळला आणि अशा प्रकारे ईश्वरीने हे जे अंतर आहे नंतरचं अंतर झपाझप पोहून काढलं. तिच्यासोबत स्पेस स्विमर भाभी राजगिरे, श्री वैद्यजी आणि तिचा भाऊ ईशान जुळा भाऊ हे सुद्धा यांनी साथ दिली. त्यांच्या आवाजाच्या आणि माझ्या आवाजाच्या रोखाने ती सतत पोहोच राहिली आणि दर अर्ध्या तासाने ती थकू नये याच्याकरता वेगवेगळे आम्ही फिडिंग्स तयार केले. पूर्ण चार्ट आम्ही तयार केलेला होता आणि ईश्वरीने ते त्याचं पालन केलं. आणि अशा प्रकारे ज्यावेळी ती धनुष्यकोडीला पोहोचली प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी होता आणि कस्टम विभागाचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी आले आणि आम्ही जेवढे श्रीलंकेला गेलो जेवढे वापस आलो त्यांची पूर्ण कार्याची नोंद केली आणि अनेक वृत्तपत्र TV चॅनल्स यांनी या कार्याची नोंद घेतली आणि चेन्नई या ठिकाणी प्रामुख्याने सर्व बातम्या प्रसारित झाल्या. ईश्वरीबद्दल हेच म्हणायचं आहे की एखाद्या दिव्यांगाने हे असं कार्य करणे म्हणजे समाजातील जे दिव्यांग आहे त्यांचा या निमित्ताने या निश्चितच आत्मविश्वास वाढलेला आहे. जर ही मुलगी असं करू शकते तर आपण का करू शकत नाही. जे समाजातील आळशी व्यक्ती आहे किंवा नकारात्मक विचाराचे निश्चितच सकारात्मक विचार हा समाजामध्ये येईल असं मला या निमित्ताने वाटतं. सांगू इच्छितो सरांनी जे माझ्या मुलीसाठी मेहनत घेतलेली आहे आणि मुलींनी जे मेहनत घेतलेलं आहे इतर लोकांचा जे सहकार्य आशीर्वाद जे मिळाला आहे त्यामुळे हे कार्य पूर्ण होऊ शकलं. ईश्वरीने फरवरी 2024ला एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटर अंतर 4 तास 4 मिनिटात पूर्ण केलं. त्यावेळेला तिला एशियन बुक ऑफ रेकॉर्ड हा मिळालेला आहे आणि आता तिला IEA हा वर्ल्ड रेकॉर्ड तिला प्राप्त झालेला आहे. सगळ्यात आधी तर मी सर्वातच्या कोचचंच खूप आभार मानते कारण त्यांनी सर्वात जास्त मेहनत घेतली आहे. खूप रिक्स घेऊ तिचं सगळं करून घेतलं आहे. त्यांची खूप मोठी मेहनत आहे. आज त्यांच्याच मेहनतीवर ती आज इथपर्यंत पोचली आहे आणि हे सगळं इव्हेंट्स जे सर्व आहे तिच्याकडून करून घेणारे तिचे कोच आहे आणि धुर्वे साहेबांनी पण आम्हाला खूप मदत केली आणि जे आमच्यासोबत आहे सगळे ग्रुप्स आमचा त्यांनी सगळ्यांनी आम्हाला जे सपोर्ट केला त्यांचे मी खूप आभार मानते.